आणि हार्दिक बरोबर काश्मीर नाही बघितलंय, सो एकत्र बघायचंय. न्यू इयर मध्ये एक नवीन सवय लावून घ्यायची आहे स्वतःला, तर ती कोणती? माझी माझ्या बेस्ट फ्रेंड्स बरोबर ट्रिप राहिली आहे, तर ती 2025 मध्ये मला पूर्ण करायची आहे. नमस्कार, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. लक्ष्मी निवास या मालिकेच्या सेटवर आहे आणि आता जसं की नवीन वर्ष सुरू होणार आहे, तर तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि याच निमित्तानं माझ्यासोबत आहे तुमची लाडकी अक्षया. अक्षया, कशी आहेस? मस्त, खूप छान. बरं अक्षया, नवीन वर्ष सुरू होत आहे, सो त्याच रिलेटेड एक रॅपिड फायर आहे. पण त्याआधी विचारायचं, 2024 अक्षयासाठी कसं होतं? 2024 वन ऑफ द बेस्ट इयर होतं माझ्यासाठी, कारण याच वर्षामध्ये मी स्वतः एक उद्योजिका बनले. माझा नवीन बिझनेस स्टार्टअप मी या वर्षात केला आहे, त्यामुळे माझ्यासाठी खूप स्पेशल वर्ष आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पुन्हा एकदा झी मराठीवर पुनरागमन झालं, ते सुद्धा 2024मध्ये. सो 2024 खूप स्पेशल आहे. बरं, पहिला प्रश्न आहे, न्यू इयरमध्ये एक नवीन सवय लावून घ्यायची आहे स्वतःला, तर ती कोणती? वेळेत उठण्याची. म्हणजे अक्षयाला झोपाळू किंवा आपण म्हणतो झोप आवडणारे असे खूप माणसं असतात, अशी झोप आवडणारी नाही आहे मी, पण झोप पूर्ण होत नाही तर मग झोपावंसं वाटतं. पण तरी मला असं वाटतं की थोडंसं कंट्रोल करून आपण उठू शकतो वेळेत रोज. पण आवडलं, अक्षया ऑनेस्ट आहे. अक्षया, सेकंड, 2024मध्ये राहून गेलेली एक गोष्ट यावर्षी तुला अचीव्ह करायची किंवा ती पूर्ण करायची? माझी माझ्या बेस्ट फ्रेंड्स बरोबर ट्रिप राहिली आहे, तर ती 2025 मध्ये मला पूर्ण करायची आहे. 2025 साठी काही मंत्र आहे? मंत्र इज खूप काम करायचं आहे आणि बिलकुल थकायचं नाही आहे. ॲज अन ॲक्टर 2025 कडे कसं पाहतेस, किंवा ॲक्टर म्हणून अजून काय वेगवेगळ्या प्रोजेक्ट्स किंवा वेगळे शेड्स तुला ट्राय करायचे? मला असं वाटतं ना की खूप लिमिटेड शेड्समध्ये आपण ॲक्टिंग बघतो. म्हणजे जसं की आपण हिरो आहोत, हिरोईन आहोत, किंवा लीड आहोत, त्याच्या अपोजिट खलनायिका आहोत, किंवा सॉफ्ट रोल आणि खलनायिका, खलनायक, वॉटेवर, कॉमिक रोल. परंतु आत्ता मी जे कॅरेक्टर करते ना, ते पुन्हा एकदा अंजलीच्या जवळ जाणारं कॅरेक्टर आहे. पण हेच माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग आहे, ती अंजली न वाटता भावना कशी सेपरेट करावी लागेल. तर ॲक्टर म्हणून हे कायमच खूप चॅलेंजिंग असतं, आपापल्या रोल्समध्ये आपण काय वेगळेपणा दाखवतो आहे. तर पहिल्यापासूनच खूप प्रयत्न चालू आहे गोष्टी डिफरन्शिएट करण्याचा. आणि मला असं वाटतं आहे की डिरेक्टरच्या मदतीनं खूप गोष्टी मला आता कळू लागल्या त्या कॅरेक्टरबद्दलच्या. आणि आता जी भावना उभी राहिली आहे ती मी 100% सांगू शकते की अंजलीपेक्षा वेगळीच दिसणारी ही व्यक्तिरेखा आहे. आणि कसं होतं, सेम टोनच्या व्यक्तिरेखा आपण जेव्हा करत असतो ना, म्हणजे सेम बाज आहे या व्यक्तिरेखेचा अंजलीसारखा, पण तरीसुद्धा ते खूप वेगळं आहे तिच्यापासनं. तर ते दाखवणं खूप अवघड आहे. तर ही प्रोसेस करताना खूप छान वाटतं आहे की आपल्याला खूप काहीतरी वेगळं करायला मिळतं आहे आणि शिकायला मिळतं आहे. नेक्स्ट आहे, 2024मध्ये केलेली एक गोष्ट जी 2025मध्ये तुला रिपीट नाही करायची? अगेन मी तेच म्हणेन, लवकर उठणं. 2024मध्ये झोपली आहे मी, तर आता उठायचं आहे, जागं राहायचं आहे. 2025साठी संकल्प काही आहे का? 2025मध्ये आय थिंक स्वतःची तब्येत जपणं, नीट एक्झरसाइज करत राहणे, नो गॅप्स इन एक्झरसाइज, आणि आय थिंक स्वतःला सुद्धा थोडा वेळ देता देता शूटिंग करणे. एक लास्ट आहे, 2025साठी काही ड्रीम डेस्टिनेशन आहे का, की या ठिकाणी जायचं यावेळी? मला काश्मीरला जायचंच आहे यावर्षी. तर आय थिंक 2025मध्ये मी जाईन. मला 2024मध्ये करायचं होतं हे, पण नाही शक्य झालं. तर आता 2025मध्ये तरी मी काश्मीरला जाणार आहे. मी काश्मीरला जाऊन आली आहे, मी बघितलं नाही आहे असं नाही आहे, पण पर्टिक्युलर सीझनमध्ये मला काश्मीर बघायचं आहे. तर त्याच्यासाठी, आणि हार्दिक बरोबर काश्मीर नाही बघितलं आहे, सो एकत्र बघायचं आहे. सो ते स्पेशल असणार आहे प्रेक्षकांसाठी सुद्धा. थँक्यू सो मच अक्षया, वेळ दिल्याबद्दल. आणि तुला या नव्या मालिकेसाठी पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.